श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाच्या आयुष्यात एकच इच्छा असते, घरात सुख असावं, मनात शांती असावी आणि प्रत्येक कामात यश मिळावं. पण अनेकदा आपण नकळत अशा चुका करतो ज्यामुळे मन अस्वस्थ राहते आणि जीवनात अडथळे येतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीशी सुसंगत असे 5 महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. हे नियम श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न केल्यास मन अधिक शांत, संयमी आणि सकारात्मक होऊ शकतं. चला तर सुरुवात करूया. नियम क्रमांक 1. रोज नामस्मरण करा. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. रोज काही मिनिटे तरी मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. नामस्मरणामुळे मन स्थिर होण्यास मदत होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो. दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या नावाने करण्याचा प्रयत्न करा. नियम क्रमांक 2. गरजूंना मदत करा. स्वामी समर्थांनी दया आणि सेवेला मोठे स्थान दिलं आहे. मदत म्हणजे फक्त पैसा देणे नाही, एखाद्याला चांगला सल्ला देणं, भुकेलेल्याला अन्न देणं आणि दुःखी व्यक्तीला धीर देणं किंवा एखाद्याची अडचण कमी करणं ही देखील मोठी सेवा आहे. नियम क्रमांक 3. देवावर श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा. श्रद्धा म्हणजे फक्त इच्छा व्यक्त करणं नाही, श्रद्धेसोबत योग्य प्रयत्न करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, पण आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा. योग्य कर्म आणि सकारात्मक विचार यामुळे जीवनात चांगले बदल घडू शकतात. नियम क्रमांक 4. राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा. राग आणि अहंकार हे नातेसंबंध बिघडवू शकतात. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं. क्षमा करण्याची वृत्ती आणि नम्रता जीवन अधिक आनंदी बनवू शकतं. नियम क्रमांक 5. सत्य आणि प्रामाणिकपणा सोडू नका. स्वामींनी नेहमी सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगल्या आचरणावर भर दिला. खोटं बोलून किंवा कोणाचं नुकसान करून मिळालेलं यश फार काळ टिकत नाही, पण सत्याचा मार्ग कठीण असला तरी तो मनाला समाधान आणि सन्मान देतो. तर मंडळी, 5 नियम तुम्हाला सांगितले मी. रोज नामस्मरण करा, सत्य आणि प्रामाणिकपणा सोडू नका, गरजूंना मदत करा, राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा आणि शेवटचा देवावर श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा. मित्रांनो, हे 5 नियम केवळ धार्मिक जीवनासाठीच नाहीत, तर चांगला माणूस म्हणून जगण्यासाठीही महत्त्वाचे आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.